पुढची बातमी नाशिकमधून। इमारतीमधील पार्किंगच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झालाय। नाशिकच्या पंचवटीतील एका सोसायटीमधली ही घटना आहे। बुधल विश्वकर्मा असं मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिकचा तपास हा सुरू आहे। प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। किरण, खरं तर अतिशय किरकोळ कारण आहे सोसायटीमधल्या पार्किंगचं किरकोळ कारण। अशा किरकोळ कारणांवरून जर मृत्यू व्हायला लागले तर मग काय म्हणायचं या सगळ्यांना? विक्रांत, अगदी खरं आहे। किरकोळ कारणावरून झालेल्या वादातच बुधल विश्वकर्मा यांचा मृत्यू झालेला आहे। खर तर पार्किंगचा वाद होता आणि त्या वादामध्ये झालेल्या मारहाणीमध्ये बेदम मारहाण झाल्याचं त्यांच्या मृत्यूच्या नंतर जो शवविच्छेदन अहवाल समोर आला त्यामध्ये समोर आलेला आहे। आणि एकूणच जर बघितलं तर इमारतीमध्ये असलेली जो पार्किंग आहे त्या पार्किंगच्या जागेवर वाहन लावण्यावरनं झालेला जो वाद होता तो थेट जीवाशी घेऊन गेलेला आहे। एकूणच जर बघितलं तर धक्कादायक हा प्रकार आहे। पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे। अधिकचा तपास केला जातोय। मात्र किरकोळ कारणावरून झालेल्या वादात मृत्युमुखी बुधल विश्वकर्मा पडल्यानंतर आता सर्वत्र या हत्येच्या घटनेची किंवा मारहाण झालेल्या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।